हॅलो हाय नमस्कार, मी नंदिनी तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। कालचा हळदीचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल, बघितला नसेल तर नक्की बघा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते। आणि आता इथं चालू आहे अक्षता वाटपाची तयारी आणि लग्नाची तयारी चालू आहे। तर हे गाणं ऐकून कुणाकुणाच्या डोळ्यात पाणी आलं मला हे नक्की सांगा। तर इथेही माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, माझ्याच काय आमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, आमचे डोळे पाणावले होते। कारण हा क्षणच तसा असतो की कुणाची बायलेका असो असं लग्न होतं, लहानाचं मोठं करतात आई वडील, तळहाताच्या फोडासारखं जपतात आणि शेवटी तिला परक्या घरी पाठवणं म्हणजे एक आपल्या काळजाचा तुकडा असा काढून त्या अलगद गणनायक शिवसुता आचार्य श्री रेणुका तिकडं मंगलाष्टका चालू आहेत आणि आमचं बघा इथं काय चाललं आहे, सर्वजणींचं फोटो काढणं। तर ह्या आमच्या वहिनी, दोन वहिनी, ह्या दोन बहिणी, दोन म्हणण्यापेक्षा भरपूर आहेत, पण ज्या ज्या कम्फर्टेबल होत्या त्यांनाच मी दाखवले, बाकीच्यांना नाही दाखवले। व्हिडिओमध्ये तुरळक कुठेतरी असतील, पण कॅमेरा फेस करून जे बोलले त्यांच्याशीच मी व्हिडिओ केलेला आहे त्यांचाच। तर मंगलाष्टका चालू आहेत। पुढे एक मंगलाष्टका त्या ताईने अप्रतिम अशी गायलेली आहे की ती मंगलाष्टका ऐकून आमच्या सर्वांच्या डोळ्यात असं धारा लागल्या होत्या, खूप रडू आवरेनाशी होतं। ती मंगलाष्टका खूप सुंदर होती, ती पूर्ण माझ्याकडे नाही बहुतेक, कारण मी थोडंसं शूट घेतलं होतं, कारण सर्वजण माझ्याकडे बघत होते, मलाच कम्फर्टेबल वाटत नव्हतं असं व्हिडिओ उभं टाकून असं शूट करणं। तर मी थोड्या क्लिप घेतलेल्या आहेत, तर थोडंसं त्याचं एक पार्ट असेल, कदाचित तुम्ही ऐका पुढे। तर खूप छान आहे। जशी डबीतील कस्तुरी तशी वागावली मैना लाडाची इथे लग्न लागलेलं आहे, 5 मंगलाष्टका झालेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने लग्न पार पडलं। ह्या नवीन दाम्पत्याला नवीन आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा, सुखी संसार करो। तर ऊन खूप तापलं होतं तरी पण सर्वांनी छान सहकार्य केले आणि लग्न छान पद्धतीत पार पडलेलं आहे। आमची फॅमिली खूप मोठी आहे, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले तसं। तर पुढे छान व्हिडिओ आहे, खूप छान पद्धतीनं असं फनी आहे, मस्ती आहे, खूप साऱ्यांचे थट्टा मस्करी लहान मोठ्यांसहित खूप आहेत। आणि विहीन भेट आहे, पापड फोडणे आहे, हळद लावणे आहे, खूप सर्व आहेत। ज्या नवीन जुन्या सर्व जोड्या आहेत त्यांना एकत्र बसून आम्ही असं जेव घातलेला आहे। तेवढाच एन्जॉय आपल्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून त्यांच्यासाठी, आपल्या पार्टनरसाठी आम्ही असं छान पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे, जसं जमलं तसं। पण तुम्ही पुढे व्हिडिओ बघा तरच तुम्हाला समजेल, असं अर्धवेट व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला काही समजणार नाही। तर पुढे छान आहे। तर हे बघा इथं आमची छान अशी चिव आणि पार्थ यांचं चाललं आहे नटखटपणा। तर व्हिडिओ पूर्ण बघा। आमच्याकडे हे अशाच पद्धतीनं लग्न होते, अगोदर मंगलाष्टका वगैरे होतात आणि त्यानंतर सप्तपदी आणि त्यानंतर सूनमुख पाहणे वगैरे। तर तुमच्याकडे कशा पद्धती आहेत, काय परंपरा आहेत, काय रीती आहेत ते मला नक्की सांगा। आता जे बोललास ते वाक्य बोल। खाऊ घालायला काय की म्हणलं एकूण एकाला मी होय, मी म्हणलं एकूण एकाला खाऊ घालायला काय की म्हणलं लहान भावाला खेटून ए काय करायलास आ पाहुणे मंडळींची वगैरे जेवणं झाली, तर आम्ही सर्व घरचेच राहिलो होतो जेवण करायचं। तर त्याच्या अगोदर म्हटलं चला थोडेसे फोटो वगैरे नवरी नवरदेवासोबत काढून घेऊया। तर प्रत्येकाला फॅमिलीतल्याला शोधून हुडकून आणून असं फोटो काढत होतो आम्ही, कारण प्रत्येकजण कामात व्यस्त होते। बायलेकीचं लग्न म्हटल्यावर सर्वजण व्यस्तच राहणार, तर त्यामुळं जिथं जी सापडेल त्याला धरून आणलं, फोटो काढला असं झाले। तर प्रत्येकाची जोडी काही भेटलीच नाही, ज्याच्या जोड्या भेटल्या त्याच्यासोबत फोटो काढल्या। आणि एकटीच मी शूट करायला होते, तर माझा शूट करायला कुणी नव्हतं, कारण ज्याचे ते फोटो काढत होते त्याच्यामुळं मी तुम्हाला जास्त व्हिडिओमध्ये दिसणार नाही, कारण मी स्वतः शूट करत होते, मग माझं शूट कोण करणार। तर त्याच्यामुळं इथं बघा ही छोटी जोडी आमची, छोटा भाऊ आणि वहिनी पार्थ। मोठी वहिनी भाऊ तर शेवटी सापडलाच नाही फोटो काढायनंतर, पुढे आहेत जेवताना जिथं आमचे काका आई बाबा वगैरे सर्वांनी असे छान छान फोटो काढून घेतलेले आहेत।
याची जोडी गेली निघून. याची याची हो सुखी आहे. आई बाबा काढून नाही गेले का? कॅमेरामॅन आपला मी काढतो. मग घेऊन ये गेला सध्या. मग मी येतो की थांब की एवढं एकदाच घेऊ दे मला फोटो. थांबा थोडं. हा खाऊ घाल बायशी तर खाऊन घे. तू खाऊ घाल ना आता. जवळ ये थोडं. तसं इकडं पडल्यासारखं करू नको. हा झालं आपलं काम. खाली नाही इकडे बघ. इकडे बघ इकडे. खाली नाही इकडे बघ. खाली नाही. खाऊ घाल डबल डबल डबल. काय खाऊ घाल. हॅलो हॅलो इकडे बघा दोघं इकडे बघा. ए वाईश दारू सरक. हा तू खाऊ घाल की. ए तू खाऊ घाल की. इकडे बघ. हा वहिनी इथे माझे भाऊ वहिनी असं छान पद्धतीनं आम्ही त्यांना बसवलं एकत्र जोडी जोडीनं. तर हे अर्धेच आहेत बरं का. अर्धे का म्हणते भरपूर आहेत. काही जण येऊ शकले नाहीत काही कारणास्तव. आणि जेवढे आहेत तेवढे इथं बसवलेले आहेत. काही जणांच्या जोड्या आल्या नाहीत सिंगल आहेत. काही जण जोडी पण येऊ शकली नाही. असं काही कारण होतं ऊन होतं त्याच्यामुळे येऊ शकले नाहीत. मी नेक्स्ट कधीतरी दाखवेन. पण जेवढे आहेत तेवढ्यांनी छान एन्जॉय केला बरं का. बघा किती छान पद्धतीनं आपल्या पार्टनरला ते खाऊ घालतात. मस्त मी छान छान फोटो काढते. तर बघा हे आम्ही खेळकर फॅमिली आहे आमची. खूप तुम्हाला बघून लक्षात आलंच असेल. तर पुढेही छान एन्जॉय आहे. बघून घ्या व्हिडिओ पूर्ण. तू काय घाल की आता. हा मग सरका की ओ वैरी सरका ओ. एक मिनिट एक जोडी राहिली. 1 मिनिट नवीन जोडी राहिली. थांबा थोडं. हा 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 ना तिला खाऊ घाल की. बरंच गिळाला गळा गळा. इकडे बघ. इकडे इकडे खा की. वरी बघ वरी बघ. ए खाऊ घाल की. तूच का करायला. ओ वहिनी सरका की. सरका की. वाढू नका सरका. तू बाजूला तू बाजूला. इकडे बघ नाने. हा आता खाऊ घाल. तू काय बाजूला. इकडे बघ दोघं इकडे बघा. तू खाऊ घाल आता. तू खाऊ घाल. आमच्याच फोन मध्ये राहतात. कॅमेऱ्यात राहणार का. ओल्या ओल्या. हा ना ना इकडे. एक मिनिट थांब थांब. जोड्या आल्या नाही. तुमच्या जोड्या नाहीतच काय करावं. हुडकून आणा जोड्या. सगळ्यात लहान जोडी म्हणतीये. कोण्या वहिनीला. आपल्या पप्पी वहिनीला. अश्विनी इकडे तू. घेऊन गेले. शीतल चप्पल कुठे आहे. तुझं काम आहे.
बसा की बसा की आणि यायची जोडी कुठे गेली मधली जोडी हा इकडं या जोडीत बसा इथं इथं नाही इथं इथं तू सरक भाऊ त्याला काय लागणार आता तू वाढू नको काय बी त्याला काहीच लागणार नको नको त्याला काहीच लागणार आता सरका इकडे बघा ताई हा चारवा हा का पांडुबाबा मध्ये आली आता खाऊ घाला की हा इकडे बघा हा वरण कसं पियाले राग राग बघ ते इकडे बघा इकडे इकडे बघा तो खाऊ घाला की वैशू इकडे बघ वैशू मी तेच म्हणू लागलो मग तुम्हाला किती वेळ झालं म्हणाल नाही अरे अरे काळजी म्हणाली त्यांना होय म्हणून नांद्याच्या सोयऱ्याला मी गेलो सिंगल माणूस आहे की इथं हा इकडे बघा इकडे बघा हो. इकडे बघ म्हणा माझ्याकडे बघा नंतर लाड करा राग राग 2 वाट्या वरण पिलं त्यांना काय मामा काय गरज नाही आमचा ओरिजिनल कलर होय इथे आम्ही बहीण भाऊ भाऊजाईच नाही तर आमच्या आत्याच्या मुली सुद्धा आम्हाला कंपनी द्यायला आल्यात आणि छान पद्धतीनं हसी मजाक चालू आहे सर्वांनी आपल्या आपल्या जोड्या पकडल्यात ज्या अगोदरच्या आहेत ते मस्त आम्ही असं एकमेकांना लहानपणी चिडवायचो म्हणजे ते आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत आदराने आम्ही त्यांचा मान सन्मान करतो तरी पण एक मेहुणा मेहुणी म्हणून असते ना मजाक करणं वगैरे तर असं लहानपणीच्या जोड्या आता त्यांच्या बायकांच्या मनात त्या जाऊन उचलत मस्त असं एन्जॉय करतात मजाक करतात की ही माझी जोडी आहे ती माझी जोडी आहे मला ह्याच्यासोबत फोटो मला त्याच्यासोबत फोटो तर आमच्या आत्याच्या मुलीसुद्धा खूप मनमोकळ्या आहेत खूप एन्जॉय केला आहे त्यांनी पण आणि असंच आमचं नातं टिको असंच एक आमच्या एकमेकांमध्ये प्रेम राहो वय जसं होईल तसं प्रेम कमी नाही तर प्रेम हे वाढत जावं तर चला इथं आता हे कार्यक्रम पार पडलेला आहे आणि पुढे विहीण बेटीचा कार्यक्रम आहे विहीण बेटीचा कार्यक्रम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दाखवणार आहे जेवढं छान छान वाटलं तेवढं मी शूट घेतलेलं आहे तर ही आमची नवीन जोडी आहे ज्यांचे एंगेजमेंट झालेलं लग्न व्हायचं आहे तर आता कोणी राहिले असले तर ये आता हो म्हणू नका म्हणू नका हाता मग पिवळी पिवळी जरा इथं विहीण भेट चालू आहे विहीण भेट म्हणजे काय तर विहिणीचा मान करणं त्यांनी आपल्या मुलीला आपल्या घरात ॲक्सेप्ट करणं तिला सांभाळून घ्यावं ॲक्सेप्ट करावं आणि 2 परिवार एकत्र येतात तेव्हा मतभेद काही नसून एकमेकांशी मन जुळवून घेणं हा कार्यक्रमाचा हेतू असतो तर थट्टा मस्करी वगैरे चालू असतोच विहिणीमध्ये तर इथं काल तुम्ही लहान्यांची मस्ती बघितली तर आज इथं मोठ्यांची मस्ती बघा तर हे पिठाच्या कणकेची अशी बोरमाळ बनवतात पिठं विहिणीच्या गळ्यात घालतात ही थट्टेचा भाग आहे बरं काय असं काय नाही फक्त मजाक थट्टा आहे आणि इथं विहिणीचा मानपान करतात त्यांचे पाय धुवून रंगवले जातात छान पद्धतीने त्यांना मान सन्मान दिला जातो तो त्यांचा मान आहे त्यांना द्यावाच लागतो तर 2 परिवार एकत्र येऊन त्यांची मनं मिसळावी छान पद्धतीने ते एकमेकांना ॲडजस्ट करून घ्यावे पुढे मतभेद काही नसावे ह्यासाठी हा कार्यक्रम असावा कदाचित मला असं वाटते पण जे आहे ते चांगलं आहे सर्वांनी छान पद्धतीने असा कार्यक्रम केलेला आहे बघा इथं माझी आई नवरदेवाच्या आईला वगैरे असं छान पद्धतीनं पाय धुवून रंगवून असं मस्त पापड फोडतायत आणि बाकी राहिलेल्या विहिणींचे ते पाय माझ्या काकू वगैरे धुतायत तर छान मजा मस्करी चालू आहे काल तुम्ही लहानांची मजा मस्करी बघितला धिंगाणा बघितला आज मोठ्यांचा बघा आणि आमचा परिवार कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा
जमलं जमलं जमलं. नंबर 1 झाले तर झाले सासरवाडीचे होत. हा हे जमलं. आई ए आई तुम्ही का डाव सोडून गेला? डावातून का पळून गेले तुम्ही? इथे माझी आई काकी वगैरे सर्वजणी मिळून माझ्या काकांना बाबांना जेवढ्या आहेत तेवढ्यांना मस्त दीर भाऊजाईच्या नात्यानं असं छान पद्धतीनं धुरू हळद लावतायत. मस्त एन्जॉय करतायत खेळतायत. कारण की त्यांना रात्री खेळता आलं नाही. रात्री ते भेटले नाही. कुणी स्वयंपाकाकडे होतं कुणी झोपी गेले होते. त्याच्यामुळे त्यांनी आता चान्स शोधला आणि मस्त रंगवतायत. हा जमलं. रात्री काला पळून जायचं? मायला तू माई कोण जमलं म्हणत. मी काहीच करणार आलो. तुम्हाला हात नाही तर तुम्हाला हात होते की नाही? परेशान आहे ती आधी. काची परेशान आहे? टंगडं लंगडं झाले कोठे पळून जाय ना. घ्यायची लावायची कुठे गेलं की. तुम्हाला कोण रंगील? या बायानं नाव सांगा. कुठं? काय कालचा ते आज परत भाव आज आहे. काल कालाला पण बसायचं मग गपचूप काल लाव दिला असलं तर एवढं लावतं. बघा बरं त्या पांडुबाबाला काहीतरी लावले काय. बाबा इकडे बघा. काहीच नाही लावलं नाही पांडुबाबाला. काहीच नाही लावलं नाही. काहीच नाही. आम्ही बकड रंगीला रात्री. हे बाई लावली. रात्री नव्हत्या ना तुम्ही? मोठ्या त्या बाईला माहित आहे बघा कशा दुरून दुरून चालले आता. नाही मोठ्या त्या बाईला माहित आहे कशा दुरून दुरून चालले आता बघा की. लई 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 कोणी बोलला का? जमलं. हा काय काय ये हवाला हवाला. तू बाजूला होय. तू बाजूला होय. तू हे बाजूला. जमलं. कोणीच बोलला आम्ही कोणीच बोलला. टेन्शन घेऊ नका. हा थोडस बाजार 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 अरे बाजार तेरा काळा फोटो काढायला मी फोटो. की तू वैशिव एवढं बारीक तुझं करा काय झालं? काय करणार? एवढं काय टेन्शन घ्या. बस झालं की एकीलाच काय दुसरीला धरा की. तिला कसं लाव वाटलंय तिला? दुसरीला धरा की. मग बाईला कसं काय लावली आधी? सगळ्यालाच लावली एकली बाई. हा, मग. जेवढे लावलं तेवढे लावणार होतं. बाजाला बाय बाजार तुम्ही गुन्हा उभं त्याला छेड आल्या. खोला बाजार बाजार गोरे पडले तर पडले. घराकडे गेली. तिथं मदत बसली मोठी. लाव दे आता लाव दे. हे दीदी सर लाव दे. हा आलो. हा लाव जा लाव दरवारला पळ. नको लय लाव नको. लाव दे दारू लाव दे. पळून काढायचं त्यानं लावताना गेलीस की. हा 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 इकडे आर्याला टकल्याला टकल्याला जाय थांबाचा टकल्याला फट फट. आता सुनमुख बघण्याचा कार्यक्रम चालू आहे. इकडे सुनमुख बघण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि तिकडे मोठ्यांचं चाललंय उडदाचे पापड घेऊन त्यावर तिकसा ठेवून एकमेकांच्या डोक्यात फोडणं. तर मोठ्यांचं बघून मुलांचंही चालू आहे तिकसा फोडण्याचं वगैरे. ते त्यांना कोणी आखे पापड देत नाही तर ते खाली पडलेले छोटे छोटे तुकडे घेतात आणि एकमेकांच्या डोक्यात दन मारून घेतात. जसं काही की आता धुलीवंदन खेळल्यासारखं मस्त एकमेकांच्या डोक्यात फुगे फोडल्यासारखे पापड फोडतायत. तर बघा लहानांसोबत मोठे मस्त एन्जॉय करतात. मोठ्यांसोबत लहान एन्जॉय करतात. तर असा खेळकर परिवार असला तर खरंच खूप चांगलं वाटतं. आणि वर्षातून 1-2 वेळेस तरी आमच्या इथं लग्न होतात. फॅमिली मोठे असल्यामुळे 1-2 तरी लग्न होतातच. तर त्यामुळे सर्वजण एकत्र येतात त्या निमित्तानं आणि छान एन्जॉय करतात.
हा हा. हळू 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 हा. आम्ही विनंती लागला तुला म्हणण्यामध्ये जा तुझको सुखी संसार मिले, बाबुल की दुआ लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले, बैठी